नमस्कार, भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण सर्वांच्याच आवडीची पावभाजी अगदी विकत सारखी कशी बनवायची हे घरातल्या घरात बघणार आहोत। अगदी मार्केट सारख्या पावभाजीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। येथे मी घेतले आहे 6 मोठे बटाटे, 1.5 पाव फ्लावर, याच्यामध्ये वाटाण्यातले 2 प्रकार असे घेतले आहे की एक कडक वाटाणा असतो आपला, हा मी रात्री 1 कप वाटाणा भिजून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये, तो फुलून आता एवढा झाला आहे। आणि त्याच्यामध्ये आपण फ्रेश वाटाणा घेतला आहे, फ्रेश हिरवा वाटाणा 2 कप। आता हे सगळं आपण बटाटे सोलून चिरून घेऊया, फ्लावर पण चिरून घेऊया। आपण कुकर तापत ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकला आणि थोडं बटर टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पावभाजी मसाला थोडा, याच्याने भाज्यांना छान कलर आणि फ्लेवर येतो। आणि थोडं काश्मीरी लाल मिरची, थोडासा हिंग, आणि आता आपण हे भाज्या चिरून ठेवले आहे त्याच्यामध्ये आपण हा भिजवलेला वाटाणा अगोदर टाकणार आहोत। ते आपण हा असा वाटाणा टाकला की भाजी चांगली मिळून येते, भाजीमध्ये जास्त पाणी बसतं आणि भाजीची क्वांटिटी पण भरपूर होते, त्याच्यामुळे हा वाटाणा आपल्याला टाकायचा आहे। हो, सगळ्यात अगोदर तळाला हा वाटाणा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत बटाटा, थोडं हलवून घेऊ। त्यानंतर आपण टाकणार आहोत बटाटा, फ्लावर, आणि आपण बीटरूट घेतलंय चिरून कलर चांगला येण्यासाठी। आपण कुठलाही फूड कलर वगैरे वापरणार नाही आहोत बाहेर सारखा, त्याच्यामुळे आपण एक छोटं अर्ध बीट चिरून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत। आणि फ्रेश वाटाणा आपण जो 2 कप घेतला आहे त्याच्यातला थोडा वाटाणा याच्यात टाकायचा आहे, थोडा आपल्याला तसा शिल्लक ठेवायचा आहे। एकदा व्यवस्थित हलवून घेऊ। त्याच्यामुळे भाजीला कलर छान येतो आणि सर्व भाज्यांमध्ये चव पण छान उतरते। छान शिजण्यासाठी आणि थोडं चवीसाठी आपण त्यात मीठ टाकणार आहोत। एकदा छान खालपासून हलवून घेऊन पाणी टाकणार आहोत आपण त्याच्यात। एक 2 ते 3 कप पाणी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आणि कुकरचं झाकण बंद करून एक 4 ते 5 शिट्ट्या आपण कुकरच्या करून घेणार आहोत, म्हणजे भाजी आपल्या छान शिजतील। आता आपण फोडणीसाठी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत, 4 ते 5 टोमॅटो घेतले आहे, टोमॅटो अगदी लाल घ्यायचे छान। एक छोटासा आपला मगाशी आपण टाकलं होतं बीट शिजताना त्यातला उरलेला थोडा तुकडा इथं घेतला आहे, 2 ढबू मिरची घेतली आहे, आणि हे एक पाव पत्ताकोबी घेतला आहे। थोडासा वाटाणा आपण मगाशीच भाजीतला त्याच्यातला काढून ठेवला होता, हा फ्रेश वाटाणा आहे, हा थोडा काढून आहे। आणि आलं, लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे, एवढा आल्याचा तुकडा घेतलाय आपण। आणि एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ।
आणि कांदा, कोबी आणि सिमला मिर्च बारीक चिरून घेऊ आणि टोमॅटोची प्युरी करून घेऊ. त्याच्यानंतर आपण पुढील रेसिपी कशी करायची ते बघूया. आता आपण इथं बारीक कांदा चिरून घेतला आहे, कोबी पण एकदम बारीक चिरून घेतले आहे, सिमला मिरची, वाटाणा, हे बीट आहे थोडंसं आपण बारीक किसून घेतलं आहे, आलं लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि इथं टोमॅटोची पण प्युरी करून घेतली आहे. आता आपण एक कढई ठेवली आहे गॅसवर तापायला. त्याच्यामध्ये तेल घेऊया, थोडं 2 ते 3 चमचे तेल घेऊया. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बटर. बटर विरघळलं की आपण त्याच्यामध्ये अगदी 1 चमचा, एका चमच्याला पण थोडीशी कमी साखर टाकणार आहोत. त्याच्याने तवंग छान येतो भाजीला. कमी तेलात छान तवंग येतो. आता आपण टाकूया कांदा. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. सगळं छान परतलं जावं म्हणून आपण थोडंसं मीठ घालणार आहोत त्याच्यात. छान परतून घेऊ. अशा पद्धतीने केलेली भाजी खूप छान होते. कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. आणि आपण तो वाटाणा वापरल्यामुळे खूप घट्ट दाटसर होते भाजी. भरपूर पाणी मावून क्वांटिटी पण छान जास्त होते. त्याच्यामध्ये आता आपण घालूया आलं लसूण पेस्ट. थोडीशी परतली की आपण त्याच्यात घालणार आहोत कोबी. कोबी घालणार आहोत त्याच्यात. आता आपण बारीक चिरलेली ढबू मिरची टाकू. थोडंच परतलं की लगेच आपण त्याच्यामध्ये वाटाणा टाकू. आपण वाटाणा थोडासा काढून ठेवला होता, तो आता थोडासा टाकायचा आहे. छान लागतो तो असा. आपण बीट टाकू किसून ठेवलेलं बारीक. एकदा सगळं व्यवस्थित परतून घेऊ. इथं आपल्याला अगदी थोडी, पाव चमच्याला पण अगदी थोडी हळद टाकायची आहे. हळद जास्त नाही टाकायची आपल्याला, अगदी थोडी टाकायची आहे. आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला टोमॅटोची प्युरी जी करून ठेवली आहे ती टाकायची आहे. आता आपल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचंय हे. आता हे आपलं छान परतलं गेलंय. ह्याला खूप छान तेल सुटेपर्यंत परतायचंय. तर अजिबात त्याचा कच्चेपणा राहायला नको कांद्याचा वगैरे, नाही तर मग पावभाजीला टेस्ट छान येत नाही.
आता हे सगळं छान परतलं गेल्यानंतर आपण थोडंसं बटर टाकणार आहोत इकडं साईडला. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 मोठा चमचा पावभाजी मसाला. आपण थोडंसं शिजवताना पण टाकला आहे. त्या हिशोबाने आपण आपल्याला कसं पाहिजे आहे तिखट त्याप्रमाणे टाकायचं आहे. हे आपण छान परतून घेऊ. याच्याने याचा छान कलर येतो आणि टेस्ट पण छान येते. आणि आता आपण हे सगळं मसाल्यांमध्ये ते मिक्स करून घेऊ. अगदीच तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण चवीसाठी. बारीक चिरलेली कोथिंबीर. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ऍड करायचंय, गरम पाणी. आणि परत एकदा छान परतून घ्यायचंय. आता आपण कुकर मधल्या भाज्या ऍड करू. हे आपलं आपण कुकरच्या 5-7 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. हे आपलं असं छान शिजलंय सगळ्या भाज्या. आता त्याचा कलरही छान आला आहे. बीट पण थोडं घातलं होतं आपण आणि त्याच्यात मसाले पण घातले होते. हे असं छान बारीक करून घ्यायचंय. आपल्याला अगदीच वाटलं त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचंय म्हणजे नीट छान बारीक होईल ते. तुम्ही हे ग्लासने किंवा तुमच्याकडे असं उभं काही गंज वगैरे असेल त्याच्याने बारीक केलं तरी पण चालेल. सगळं व्यवस्थित बारीक झालंय आता आपलं हे. आता ह्या बारीक झालेल्या भाज्या आपण सगळ्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेऊ. एकदा व्यवस्थित हलवून घेऊया. उरलेले पण आपण सगळं टाकून घेऊ त्याच्यात. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया आता. खालून व्यवस्थित सगळीकडून हलवून आपण एकसारखं करून घेऊ. आपण थोडंसं मीठ ऍड करू इकडं. आता ही जशी शिजेल तसं अजून घट्टसरपणा येईल त्याला. अजून त्याला छान 1-2 उकळ्या यायच्या आहे. आता आपल्या भाजीला छान उकळी आली आहे.
आता अजून त्याला आपण छान कलरफुल आणि टेस्टी करण्यासाठी अजून एक शेवटची स्टेप करणार आहोत. आपण तिखट आणि मसाला एकदम टाकलेलाच नाहीये, थोडा थोडा टाकलेला आहे. भाजी काही तिखट नाही झालेली आहे जास्त. आता आपल्याला परत इथं थोडंसं अमूल ऍड करायचंय. त्याच्यावर परत थोडंसं तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि थोडा पावभाजी मसाला. आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता हे मिक्स झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित सगळीकडून हलवून घेऊया. आता आपली ही छान पावभाजी तयार आहे. आता आपण मसाला ब्रेड करून घेऊया. तुम्ही साध्या अमूल लावून पाव भाजायचा असेल तर तसं पण करू शकता. आपण इथं मसाला ब्रेड बघणार आहोत. मसाला पाव, थोडंसं बटर टाकायचंय. बटर विरघळलं की थोडं त्याच्यावर लाल मिरची पावडर, थोडासा पावभाजी मसाला आणि आपण हे पाव कापून घेतले आहे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकू शकता. एका बाजूने छान भाजून घ्यायचे पाव. थोडंसं अमूल टाकू परत. पाव आपण असे परतून घेऊया. आपले छान पाव भाजून तयार आहे. भाजी पण तयार आहे. भाजीवर आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि सर्विंगची तयारी करू.